हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर तुम्ही कधी अशी माती खाल्ली आहे का? तर कशी ती तुम्हाला पुढे कळेलच. मला कमेंट करून नक्की कळवा. तर चला, आज ना सगळी कामं आवरून झालेली घरातली, म्हणून हे काम जे आहे ते काढलेलं. यांचे कपडे जे आहे ते इस्त्रीला द्यायचे होते आणि अ, रोज आपलं काही ना काही काम ठरलेलं असतं. म्हणजे डोक्यात कामं चालूच असतात. हे झालं की ते करायचं, ते झालं की ते. म्हणजे कधी कधी कपाट आवरायचं असतं, कधी फ्रीज आवरायचं असतं, कधी किचन आवरायचं असतं, कधी बाल्कनी क्लीन करायची असते, कधी दळण असतं, तर कधी काय 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 सगळं चालूच असतं. तरीही लोकांना असं वाटतं की घरात बसणाऱ्या बायकांना म्हणजे काहीच काम नसतं. असं का वाटतं त्यांना माहिती नाही. म्हणजे असं कधी कधी इतका राग येतो ना, असं वाटतं की एक दिवस ना आमच्यासारखं सगळं हँडल करून दाखवा. नाही वेळ लागलं तर मग विचारा. खरंच सिरियसली तरी अशी का मेंटॅलिटी असते लोकांची माहिती नाही. तर असं चला, ज्याचे त्याचे विचार, आपण कधीच कोणाचे विचार नाही बदलू शकत जोपर्यंत त्या माणसाला त्याचे विचार बदलायचे नसतात. तर चला, असं यांचे सगळे स्त्रीला जे जे शर्ट द्यायचे होते ते काढलेले होते. त्याच्यानंतर माझं सगळ्यात कंटाळवाणं काम जे करायचं, मला खूप जास्त भयानक कंटाळा येतो. तर दळण करायचं मला खूप जास्त कंटाळा येतो. आणि हेच, अशी कधी माती खाल्ली आहे का तुम्ही? हेच मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे आहे विचारलेलं, की गहू वगैरे नीट करताना, ज्वारी नीट करताना त्याच्यातनी माती खाण्याची जी मज्जा आहे ना, ती खूप भारी. आता खूप जणांना हे शी ई असं वाटू शकतं, पण मला हे आवडतं. म्हणजे कधीतरीच असं करते मी, माती खाते. चला, दळण वगैरे झालेलं आहे आणि आता हे काम, आता याची मला आवड आहे किंवा मी शिकते आहे, नवीन नवीन गोष्टी करायला मिळतात, म्हणून याच्यासाठी मी आवर्जून जो आहे तो वेळ काढत असते. आणि असं म्हणतात ना, ज्या गोष्टीची आपल्याला आवड असते त्याच्यासाठी आपण आपोआपच वेळ जो आहे तो काढत असतो, वेळ देत असतो. तर चला, दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर ना, सगळं पाणीपुरीचं वगैरे सामान बनवून झाल्यानंतर मी याच्यासाठी जेवढा शक्य आहे तेवढा वेळ देते, कारण याला सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते वेळ देणं आहे. आणि असा होता आजचा मिनी व्लॉग. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि तुम्हालाही आरी वर्क करायचं असेल किंवा आरी वर्क रिलेटेड काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता कॉमेंट सेक्शनमध्ये. तर चला, बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता माझं हे काम तर चालूच राहणार. याच्यानंतर लगेच गाडीवर जायचं असतं, गाडीवरून लगेच क्लास असतो, क्लासवरून घरी आलं की स्वयंपाक. तरी लोकांना असं वाटतं की घरी बसणाऱ्यांना काही काम नसतं, तर असं अजिबात नाही आहे. घरी बसणाऱ्यांना खूप, तुमच्यापेक्षा भरपूर जे आहेत ती कामं असतात. तर हा विचार जो आहे तो एकदम चुकीचा आहे. तर चला, बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.